त्यांनी मला विचारलं एच डॅश ऑफ 1 म्हणजे काय करायचं मला तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आता डेरिव्हेटिव्ह कसं घेईल मी, आता स्क्वेअर रूट आहे, मग स्क्वेअर रूट मध्ये डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/2 रूट ऑफ फंक्शन ॲज इट इज 4f ऑफ x प्लस 3g ऑफ x. आता परत काय येईल, या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह इंडिव्हिज्युअल घ्यायचा. आता 4 इंटू काय असेल 4 एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह इंडिव्हिज्युअल घेतलं तर एफ डॅश ऑफ एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. बस आता इथून पुढे आपली काय करायचं, आपल्याला एच डॅश ऑफ 1 विचारला होता, मग एक्स च्या जागी मी काय करणार पुट 1. सो एच डॅश ऑफ 1 इज इक्वल्स टू 4 एफ डॅश ऑफ 1 प्लस 3. प्रत्येकाच्या व्हॅल्यू इथं आपल्याला दिलेले आहेत, त्या व्हॅल्यू फक्त इथं आपल्याला काय करायच्या पुटअप करायच्या. 4 एफ ऑफ 1 प्लस 3 जी ऑफ 1. तर व्हॅल्यू काय काय दिलेले आहे, एफ डॅश ऑफ 1 सांगितलंय 4, सॉरी एफ डॅश ऑफ 1 सांगितलंय 3, जी डॅश ऑफ 1 सांगितलंय 4, म्हणजे 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 3 प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1 4 डिवायडेड बाय इथे काय असेल आता 2 रूट ऑफ 4 इंटू एफ ऑफ 1 सांगितलं आपल्याला 4 आणि एफ ऑफ जी ऑफ 1 सांगितलं 3. मग इथे सिंपल मी व्हॅल्यू पुटअप करणार, म्हणजे इथे काय भेटेल मला 4 3 12 प्लस 12 24 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट मध्ये किती भेटतोय 25, म्हणजे हा भेटेल 24/2 इंटू 5. इथे मी भाग देतो म्हणजे आन्सर असेल माझं 12/2.